नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्या वाचस्पती विभागांतर्गत पी एच डी विभागांतर्गत पी.एच.डी एंट्रन्स टेस्ट पेट 2024साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी चालू झालेले आहेत। मित्रांनो, त्याविषयीच आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत। जसे की पी.एच.डी एक्झाम किती मार्क्सची असणार आहे, ड्युरेशन किती असणार आहे, नेमकी परीक्षा पद्धत कशी असणार आहे, एक्झाम डेट किती असणार आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची डेट किती असणार आहे, रिझल्ट डेट किती असणार आहे, तुमची याविषयी सविस्तर या ठिकाणी चर्चा आपण करणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पीके स्टडी पॉईंट या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ खरंच जर आवडला असेल तुम्हाला तर कृपया एक लाईक अवश्य करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पण मित्रांनो, द पी.एच.डी एंट्रन्स टेस्ट शाल बी कंडक्टेड इन वन फेज। एकाच फेजमध्ये होईल। 2 तासांचा कालावधी असणार आहे। 100 गुणांची परीक्षा असणार आहे। 50% क्वेश्चन हे तुमच्या रिसर्च मेथॉडॉलॉजीवर आणि 50% क्वेश्चन तुमच्या विषयावर असणार आहेत। ओके मित्रांनो, तुम्ही जर खुल्या प्रवर्गाचे असाल तर तुम्हाला 50 गुण असणं आवश्यक आहे कमीत कमी, आणि तुम्ही जर मागास प्रवर्गाचे असाल तर तुम्हाला कमीत कमी 45 गुण असणार आहे, तर तुम्ही क्वालिफाय असणार आहात। तुम्हाला याची जी सिलेबस आहे तो विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। मित्रांनो, त्या सिलेबसची PDF ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता। तुम्हाला ही परीक्षा 1 वर्षाच्या कालावधीसाठी तुम्ही ही व्हॅलिड असेल। ही परीक्षा पास झालात तर तुम्ही नुसतं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आणि तुम्ही ॲडमिशनसाठी क्वालिफाय नाही आहेत, हे तुम्ही त्या ठिकाणी गृहीत धरणं गरजेचं आहे। नुसतं रजिस्ट्रेशन केलं आहे आणि तुम्ही ॲडमिशन फिक्स झालं हे त्या ठिकाणी तुम्ही ठरवू नये। ओके, ॲडमिशन टू PhD प्रोग्राम शाल बी on availability of vacant seats with university recognized PhD supervisors as per decision of RRCच्या डिसिजननुसार जे काही ॲडमिशन आहेत ते ॲडमिशन वॅकंट शीट जिथं आहेत युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणीच त्यानुसार तुमचे ॲडमिशन केले जातील। तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फी पेड करायची आहे 1000 रुपये ओपन कॅटेगरी, आणि तुम्ही जर बॅकवर्ड क्लास कॅटेगरीमध्ये असाल तर 500 रुपये तुम्हाला फीस या ठिकाणी पेड करायची आहे। या ठिकाणी सिलेबस आणि अदर ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसच्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला या ठिकाणी युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर दिल्या जातील। अशाच इन्स्ट्रक्शन मित्रांनो तुम्हाला वारंवार आपल्या या चॅनलवर येऊन जातील। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलचं नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येऊन जाईल। एनी चेंजेस इन द शेड्यूल ऑफ पेट विल बी नोटिफाईड ऑन द वेबसाईट। युनिव्हर्सिटी वेबसाईटवर तुम्हाला काही चेंज असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले जातील। तसेच चेंज आपल्या चॅनलवर देखील तुम्हाला उपलब्ध वारंवार करून दिले जातील। ओके, आता बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द PhD एंट्रन्स टेस्ट फॉर द ॲस्पायरिंग एलिजिबल कॅन्डिडेट्स हू वॉन्ट टू परस्यू PhD प्रोग्राम in different disciplines at Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Chhatrapati Sambhajinagar. The last date of receipt of online application is 27/2024, म्हणजे 20 जुलै याची लास्ट डेट असणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची। ओके, तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड द रिलेव्हंट डिटेल्स आर अवेलेबल ऑन द लिंक। इथं लिंक आहे, ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो। ओके, त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता। https://online.bammu.ac.in/unic/phd/. ओके, बघा मित्रांनो, नोटिफिकेशन जे आलं आहे ते 1 जुलैला रिलीज झालेलं आहे। रजिस्ट्रेशन तुम्हाला 1 जुलैपासून 20 जुलैपर्यंत करता येईल। नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल 28 जुलैपासून 8 ऑगस्टपर्यंत। जर काही तुमची तक्रार असेल त्याबाबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत तर तुमचं 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट प्रोव्हिजनल लिस्ट लागेल, 14 ऑगस्टला फायनल लिस्ट लागेल, 19 ऑगस्टला, आणि पेट एक्झाम होईल 1 सप्टेंबर 2024ला, आणि त्याचा रिझल्ट हा 12 सप्टेंबर 2024ला डिक्लेअर केला जाईल। बघा, आता हे जे नोटिफिकेशन आहेत या नोटिफिकेशन आपण ऑलरेडी बघितलेल्याच आहेत। ओके, वर चर्चा केलेलीच आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जर PhDसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन अर्ज करून तुम्ही प्रवेश घेऊ शकता।
धन्यवाद.